Good evening, everyone. Good evening, students. Am I audible, students? Am I audible? Is screen visible? Now screen visible? Okay. सर्व स्टुडंट झाले का जॉईन? झाले? करूया मग सुरुवात. ओके. तर आपण आज आपला इंग्लिशचा क्लास असतो, बरोबर? तर इंग्लिशमध्ये आज आपण जो रविवारी सुरू केलेला आपला चॅप्टर आहे, ज्याचे नाव आहे लेटर असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर्स विथ साऊंड, हा चॅप्टर आपण कंटिन्यू करूया. आजच्या क्लासमध्ये आपण ओवेल्स साऊंड पाहिले होते की ओवेल्सचे साऊंड कशा प्रकारचे असतात. आजच्या क्लासमध्ये आपण काय पाहणार आहोत तर कॉन्सोनंट साऊंड, म्हणजे कॉन्सोनंट्सचे साऊंड कशा पद्धतीने येतात. त्यामधले काही कॉन्सोनंट आपण पाहिले होते मागच्या क्लासमध्ये की कॉन्सोनंट्सचे साऊंड कसे येतात, बरोबर की नाही? बी साऊंड एज ब, सी साऊंड एज क, डी साऊंड एज ड, पाहिले होते का? ई साऊंड एज ई ओवेल आहे, एफ साऊंड एज फ, जी साऊंड एज ग अँड ज, अँड एच साऊंड एज ह, हे आपण मागच्या क्लासमध्ये पाहिले होते. आज आपण जे पासूनचे साऊंड पाहणार आहोत, साऊंड ऑफ कॉन्सोनंट्स, म्हणजेच व्यंजनांचे आवाज. यावरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे सुद्धा मी तुम्हाला सांगितले होते, बरोबर? बरोबर की नाही? मग चला जे पासूनच्या लेटरचे आपण साऊंड पाहूया. सो द लेटर इज जे, कॉन्सोनंट इज जे. सो व्हॉट इज द साऊंड ऑफ लेटर जे? जे या लेटरचा साऊंड कसा येतो? जे साऊंड एज
जे साऊंड ॲज, कसा आहे जेचा साऊंड? जेचा साऊंड आहे ज. जे साऊंड ॲज ज. जेचा साऊंड कसा येतो? तर जेचा साऊंड आहे ज. जे साऊंड ॲज ज. आता याची उदाहरणे बघा. वाचा बरं हा शब्द. काय आहे शब्द? JAR, जार. JOKE, जोक. म्हणजे जेचा साऊंड कसा आहे? जार, जोक, ज असा साऊंड आहे, म्हणून जे साऊंड ॲज ज. केचा साऊंड कसा आहे? तर के साऊंड ॲज क. केचा आवाज कसा येतो? तर क असा येतो बघा. KITE, काईट. क, क म्हणतो बघा, काईट. क, काईट. KEY, के, के. त्याच्यानंतर KING, किंग. काय होते? किंग. TAKE, टेक, टेक. क म्हणतो आपण बघा. म्हणजे के साऊंड ॲज क and the next letter is L. So L sound as ल. L चा आवाज कसा येतो? तर ल असा येतो बघा. LAKE, लेक, लेक, ले. ले म्हणजे काय? इथे ल साऊंड आला आहे. त्यानंतर CALL, कॉल. काय म्हणतो आपण? कॉल. म्हणजे L साऊंड ॲज ल. जे साऊंड ॲज ज, के साऊंड ॲज क, यल साऊंड ॲज ल. ओके, चला लिहून घ्या सर्वांनी. प्राची शिंदे, एकदा वाचा बरं मी काय लिहिले आहे स्क्रीनवरती. हॅलो मॅम. यस बेटा, बोला. मी काय लिहिले एकदा वाचा. कॉल. सगळे पहिल्यापासून. जेचा आवाज ज, जार, जॉक, जो, कचा जो. जो, कचा आवाज क, केचा आवाज क, काईट, की, टेक. ओके. एलचा आवाज ल, लाईक, लाख, कॉल. ले, LAKE, ले. ले, कॉल. कॉल. ओके. म्हणजे जे साऊंड ॲज ज, के साऊंड ॲज क, यल साऊंड ॲज ल. चला लिहून घ्या सर्वांनी. सर्वांनी लिहून घ्या. लिहून झाल्यानंतर कंप्लीट म्हणून मेसेज करा. आज काही विद्यार्थी अब्सेंट आहेत. काल 75 विद्यार्थी होते, आज 70 आहेत. म्हणजे 5 जण अजून जॉईन झाले नाहीयेत. झाले का सर्वांची लिहून? प्रज्ञाशोध परीक्षा. प्रज्ञाशोधचं इथे काय बेटा?
झाले. चला तर मग जाऊया पुढे. पुढचे अक्षर आहे यम. तर बघा यमचा साऊंड कसा आहे, तर यम साऊंड ॲज म. यमचा साऊंड म असा येतो. यमचा आवाज कसा येतो, यम साऊंड ॲज म. यम साऊंड ॲज म. बघा शब्द घ्या, MAT मॅट. मॅट मॅट मॅ म्हणतो बघा आपण, मॅ. म्हणजे म हा साऊंड कशाचा आहे, तर यम या लेटरचा आहे. यम साऊंड ॲज म. MAT मॅट. पुढे उदाहरण बघा. MANGO मँगो. MANGO मँगो. ARM आर्म. आर्म म्हणजे यम साऊंड ॲज म. पुढचे लेटर आहे लेटर यन, कॉन्सोनंट यन. यनचा आवाज असतो न. यन साऊंड ॲज न. उदाहरणे बघा, NET नेट. NOT नॉट. CAN कॅन. म्हणजे यनचा आवाज प्रत्येक शब्दामध्ये कसा येतो, तर न असा येतो, न नळाचा. पुढे पी साऊंड ॲज प. जिथे जिथे एक आवाज येत ना तिथे आपल्याला काही प्रॉब्लेमच नाहीये, सोपं आहे बरं का. आणि तिथे जास्त प्रश्न विचारले जात नाहीत. प्रश्न कुठे पडतात, ज्या ठिकाणी एकाच अक्षराचे एकापेक्षा जास्त साऊंड असतात तिथे प्रश्न पडतो. आता पी साऊंड ॲज प म्हणजे POT पॉट. PET पेट. त्यानंतर POND पॉन्ड. बघा पॉट पेट पॉन्ड. म्हणजे या ठिकाणी पी साऊंड ॲज प असे आपण सांगू शकतो. पी साऊंड ॲज प. पी साऊंड ॲज प. सो यम साऊंड ॲज म. मॅट मँगो आर्म. यन साऊंड ॲज न. नेट नॉट कॅन. पी साऊंड ॲज प. पॉट पेट पॉन्ड. म्हणजे या लेटर्सचे साऊंड एम साऊंड ॲज म, एन साऊंड ॲज न आणि पी साऊंड ॲज प असे या लेटर्सचे आपल्याला आवाज पाहायला भेटतात. याच्यावरती फारसा प्रश्न पडत नाही कारण यांचे एकच आवाज आहे, पण आपल्याला माहित पाहिजे. ओके, चला तर मग लिहून घ्या सर्वांनी. होय, लिहून घ्या सर्वांनी. झाले लिहून?
ओके, चला पुढे जाऊया. साऊंड ऑफ लेटर क्यू. आता बघा, हा साऊंड आपल्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही म्हणाल असं का बरं? कारण की या ठिकाणी जो आपल्याला लेटर क्यू बघायला भेटतो, या क्यू चे दोन वेगवेगळे साऊंड असतात. कसे दोन वेगळे असतात? तर बघा, क्यू चे दोन साऊंड कोणकोणते असतात? एक आहे क्यू साऊंड ॲज क. कधी कधी क्यू चा साऊंड क असा आपल्याला पाहायला भेटतो आणि कधी कधी क्यू चा साऊंड आपल्याला क्व असा पाहायला भेटतो. क्व. तुम्ही म्हणाल कधी बरं? तर हे बघा, आपल्याकडे शब्द असतो कोणता? रॅकेट. RAQUET. आता याच्यामध्ये क्यूचा साऊंड कसा आहे बरं? रॅकेट. रॅकेट म्हणजे क असा साऊंड आहे. आणि एक शब्द असतो आपल्याकडे क्वीन. QUEEN. क्वीन. तर इथे क्यूचा साऊंड कसा येतो? तर क्व. क्वीन. क्व. क्वीन असा आवाज येतो. म्हणून क्यू या लेटरचे दोन वेगवेगळे आवाज आहेत. क्यू साऊंड ॲज क अँड क्यू साऊंड ॲज क्व. जसं की आपण क्वेश्चन म्हणू शकतो, क्वाईट म्हणू शकतो, ज्यामध्ये क्व असा साऊंड येतो. आणि रॅकेट मध्ये मात्र क असा साऊंड येतो. पुढचे लेटर आहे ते म्हणजे लेटर आर. आर या लेटरचा साऊंड कसा येतो? तर र असा साऊंड येतो. र. आणि उदाहरणे काय होतील? आरचा साऊंड र येतो याच्यामध्ये. RAT. रॅट. रॅट मध्ये काय होते? आर साऊंड ॲज र. पुढे ROAD. रोड. CAR. कार. आर साऊंड ॲज र. आर साऊंड ॲज र. पुढे एस या लेटरचे साऊंड पाहूया. एस चे सुद्धा दोन वेगवेगळे साऊंड आहेत, जसं की एस साऊंड ॲज स अँड एस साऊंड ॲज झ. बघा बरं का, महत्वाचे आहेत हे. आता एस चा साऊंड स कसा येतो? तर हे बघा, शब्द आहे आपल्याकडे SAY. से. SEE. सी. ह्या सगळ्या शब्दांमध्ये BUS. बस. स असा आवाज येतो. पण हे बघा, ROSE आपण म्हणतो रोज. पुढे WAS आपण म्हणतो ऑज. बिकॉज. BECAUSE. बिकॉज आपण काय म्हणतो? ज असे म्हणतो. बिकॉज. म्हणजे एस साऊंड ॲज स अँड एस साऊंड ॲज झ. क्यू साऊंड ॲज क, क्यू साऊंड ॲज क्व अँड आर साऊंड ॲज र. याच्यामध्ये क्यू आणि एस हे दोन्हीही लेटर्स महत्वाचे आहेत. आले लक्षात? चला मग लिहून घेऊया. घ्या लिहून. लिहून घ्या. लिहून घ्या सर्वांनी.
झाले लिहून? कंप्लीट? ओके, चला जाऊया पुढील प्रश्न, पुढील लेटर वरती. द नेक्स्ट लेटर इज टी. आता टीचा साऊंड कसा येतो बरं? तर टीचा साऊंड येतो ट. टी साऊंड ॲज ट. टी साऊंड ॲज ट. टीचा साऊंड कसा येतो? तर टीचा साऊंड ट असा येतो. म्हणून याची उदाहरणे घेऊया. टी साऊंड ॲज ट and the examples are TELL tail, TOP top, BAT bat, tail, top, bat. याच्यामध्ये टीचा साऊंड कसा येतो? तर ट असा येतो. म्हणून टी साऊंड ॲज ट असे आपण म्हणायला हवे. नेक्स्ट लेटर आहे फी. आता फीचा साऊंड कसा येतो माहितीये? तर फी साऊंड ॲज फ. फ. याची उदाहरणे आहेत VAN व्हॅन, त्यानंतर VERY फेरी, फेरी. नंतर येतो डब्ल्यू. आता डब्ल्यू चे एकापेक्षा जास्त साऊंड आहेत का? तर नाही. डब्ल्यू साऊंड ॲज व. बरं, डब्ल्यू पासूनचे शब्द बघा. WISE वाईज म्हणजे शहाणा. त्यानंतर POWER पॉवर म्हणजे ताकद. WINDOW विंडो म्हणजे खिडकी. म्हणजे टी साऊंड ॲज ट, फी साऊंड ॲज व अँड डब्ल्यू साऊंड ॲज व. याच्यामध्ये काय सगळे एक एकच साऊंड आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये टेन्शन घ्यायची गरज नाही. चला सर्वांनी लिहून घ्या छानपैकी. येस, वॉरंटी, वॉर्मथ, वॉरियर हे सगळे शब्द डब्ल्यू साऊंड ॲज व याचे एक्झाम्पल्स आहेत. आरोही उगले, चाकण. येस, फेन. फेन वेगळं आहे. काय ना, फेन मध्ये डब्ल्यू च्या नंतर एच येतो आणि डब्ल्यू आणि एच चा आवाज मिळून व असा होतो, व. म्हणून फेन, पॉट, वीज ही एक्झाम्पल याच्यामध्ये येत नाहीयेत. आले लक्षात? डब्ल्यू च्या नंतर एच आले ना, डब्ल्यू च्या नंतर एच आले की त्याचा आवाज फ असा होतो. व्हाईट, वेन, व्हाय, वॉट अशा पद्धतीने. यानंतर जाऊया पुढे. पुढचा जो लेटर आहे तो आहे लेटर एक्स. आणि एक्स चे वेगवेगळे साऊंड येतात. तुम्हाला माहिती आहेत का की एक्स चे कसे कसे साऊंड येतात? तर बघा, एक्स साऊंड ॲज स. स अशा पद्धतीने एक्स चा साऊंड येतो, स.
त्यानंतर एक्स साऊंड ॲज झ, म्हणजे ग अर्धा आणि त्याला जोडायचा झ, झ. एक्स साऊंड ॲज झ, फक्त झ, जोडाक्षर नाही. तर अशा पद्धतीने एक्स या लेटरचे एकूण 3 साऊंड आपल्याला पाहायला भेटतात. आता याची उदाहरणे बघा. आपण BOX असा जर का शब्द असेल तर काय म्हणतो? बॉक्स म्हणतो. म्हणजे बॉक्स मध्ये एक्सचा साऊंड स असा येतो. त्यानंतर एक्स रे, यामध्ये सुद्धा एक्स रे मध्ये एक्स या लेटरचा साऊंड आपण एक्स असा करतो. पुढे ज ची उदाहरणे बघा. तुम्हाला शब्द माहिती असेल एक्झाम. आता एक्झाम मध्ये आपण एक्झाम म्हणत नाही, एक्झाम म्हणतो, ग म्हणतो. म्हणजे एक्सचा साऊंड आहे ज आणि कधी कधी एक्सचा साऊंड झ असा पण येतो. याचं उदाहरण आहे ZEROX, झेरॉक्स. झेरॉक्स आपण झे म्हणतो. आणि अजून एक शब्द आहे झायलोफोन. झायलोफोन हा शब्द माहितीये का तुम्हाला? एक्स फॉर झायलोफोन असं म्हणतात बघा. तर तो झायलोफोन या शब्दामध्ये सुद्धा एक्सचा साऊंड झ असा येतो, म्हणून झायलोफोन. ओके, सो एक्स साऊंड एज स, एक्स साऊंड एज ज आणि एक्स साऊंड एज झ. अशा पद्धतीने एक्सचे एकूण 3 साऊंड येतात आणि म्हणून याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण एकापेक्षा जास्त साऊंड असले की तो प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा असतो. पुढचा जो लेटर आहे तो आहे लेटर वाय. आता वायचा साऊंड कसा येतो तुम्हाला माहितीये का? तर वाय साऊंड ॲज य. वायचा साऊंड कोणता असतो? तर य असा असतो. एक्झाम्पल्स बघा. YAK, याक असे आपण म्हणतो. YEAR, इयर असे आपण म्हणतो. म्हणजेच वाय साऊंड ॲज य. अँड द लास्ट लेटर इज Z. So Z sound as Z and the examples are ZERO, zero, ZOO, zoo. So Z sound as Z. This is the example. अशा पद्धतीने आपण सगळे लेटर्स पाहिले. म्हणजे ए पासून झेड पर्यंतचे सगळे लेटर आपले पाहून झाले. आता याच्यावरतीचे प्रश्न आपण मागच्या काही घेतले होते आणि या क्लासमध्ये आपण काही प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे, चला मग सर्वांनी लिहून घ्या. मग याच्यावरतीचे प्रश्न तुम्ही कसे सोडवता ते मी आता पाहते, म्हणजे तुम्हाला विचारते. झाली लिहून? झाले? चला तर मग
आता या प्रश्नांकडे, कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला यावरती विचारलेले आहेत या चॅप्टर वरती. सो द फर्स्ट क्वेश्चन इज फाइंड आउट द कॅपिटल लेटर हिडन इन द पिक्चर. बघा, ज्या विद्यार्थ्यांना शब्द पाठ नाही त्यांनी माझ्यासोबत लिहून घ्या. FIND शब्द होतो फाइंड. शब्द काय होतो? फाइंड. फाइंड या शब्दाचा अर्थ होतो, जस्ट मिनिट, फाइंड या शब्दाचा अर्थ होतो शोधा. फाइंड म्हणजे शोधा. पुढचा शब्द तुमच्यासाठी महत्वाचा, HIDDEN हिडन. हिडन. हिडन म्हणजे काय? तर हिडन म्हणजे लपलेले किंवा लपलेला. हिडन म्हणजे लपलेला. आणि PICTURE पिक्चर. पिक्चर म्हणजे चित्र. पिक्चरचा अर्थ होतो चित्र. सो प्रश्न काय होईल? फाइंड आउट द कॅपिटल लेटर हिडन इन द पिक्चर. हे जे पिक्चर या ठिकाणी दिले ना, या पिक्चर मध्ये एक कॅपिटल अक्षर लपलेले आहे. मग ते कॅपिटल लेटर, कॅपिटल अक्षर कोणते? चला सगळ्यांनी उत्तर द्या. कपिल लोंढे, सोहम लाड, शांभवी, आरोही, अक्षरा, सोहम, नीता घुले डिवाइस, अक्षरा मुंडे. अरे वा, इतके फास्ट आन्सर यायले, वाचता पण येत नाहीये नाव. संदेश, शिवकन्या, साईशा, वैष्णवी घुले, सुबोध, कृष्णा, आर्या, स्वरा, प्राजक्ता दळवी. किती जणांनी उत्तर दिले? अधीरा देशमुख, श्रेया घुले, ऋषी. वा 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 वा, मस्त. बाकीच्यांची नावं वाचण्याच्या अगोदरच स्क्रीनवरती पळून जातीये. अवनी, छान. तर या प्रश्नामध्ये जे अक्षर लपलेले आहे ते आहे अक्षर वाय. हे बघा, या ठिकाणी अशा पद्धतीने वाय हे लेटर आपल्याला पाहायला भेटते. म्हणून लेटर वाय हे आपल्या प्रश्नाचे उत्तर. चला, हे शब्द पण लिहून घ्या आणि प्रश्न पण लिहून घ्या. राईट डाऊन प्लीज. घ्या लिहून सर्वांनी. चलो, राइट डाउन. येस, यू हॅव टू ड्रॉ द पिक्चर. सोपं पिक्चर आहे म्हणून काढून घ्या. जर का अवघड असते तर सांगितले नसते. सोपे आहे ना.
झाले का लिहून सर्वांचे? लिहून झाले का सर्वांचे? जाऊया पुढच्या प्रश्नावरती. प्रश्न क्रमांक आहे 2. बघा, चूज द मिसिंग लेटर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. यामध्ये सुद्धा अवघड शब्द कोणते येतील? तर CHOOSE याला म्हणतात चूज. चूज म्हणजे काय? तर निवडा. चूजचा अर्थ काय होतो? निवडा. आणि मिसिंग MISSING, मिसिंग म्हणजे हरवलेले असा त्याचा शब्दशः अर्थ असतो, पण इथे हरवलेले होत नाही, तर इथे आपल्याला म्हणावे लागते गाळलेले. मिसिंग म्हणजे गाळलेले, गाळलेले. आणि हा जो शेवटचा शब्द आहे ना, तो आहे अल्टरनेटिव्स. ALTERNATIVES, अल्टरनेटिव्स. अल्टरनेटिव्स. अल्टरनेटिव्स म्हणजे काय? तर दिलेले पर्याय. दिलेले पर्याय. तर या ठिकाणी प्रश्नाचा अर्थ असा होतो, चूज द मिसिंग लेटर म्हणजे हरवलेले लेटर किंवा गाळलेले लेटर शोधा, निवडा, फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह म्हणजे दिलेल्या पर्यायातून. आता काय दिले आहे तुम्हाला? तर तुम्हाला असा प्रश्न दिलाय, PQ डॅश यस डॅश यू डॅश, सॉरी डॅश नाही, V डॅश डॅश Y अँड Z. आता या ठिकाणी ही लेटर्स सिरीज तुम्हाला दिलेली आहे, अक्षरांची मालिका तुम्हाला दिलेली आहे. व यामध्ये कोणती अक्षरे गाळलेली आहेत, कोणती अक्षरे आहेत जी की या ठिकाणी तुम्हाला दिसत नाहीयेत, ती अक्षरे या रिकाम्या जागेवरती भरा. मग भरा आणि सांगा बरं. लिहून घ्या बरं का सगळे शब्द, दिलेला प्रश्न, त्याचे उत्तर, हे सगळे काही व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्या. चला, झाले का लिहून? लिहून झाले का? चला पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक आहे 3.
हा प्रश्न आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, हा नका घेऊ, जे झालेले नाही तेच प्रश्न फक्त आपल्याला घ्यायचे आहे. हा प्रश्न महत्वाचा आहे. हा काय प्रश्न आहे? विच, आता बघा हा WHICH, विच या शब्दाचा अर्थ काय होतो? तर WHICH, विच, विच म्हणजे कोणाचे किंवा कोणाचा किंवा कोणता असे याला म्हणता येते. विच म्हणजे कोणता असे म्हणा. विच म्हणजे कोणता. तर which set of letters is in the correct alphabetical order. हा जो शब्द आहे ना, हा अल्फाबेटिकल असा शब्द आहे. ALPHABETICAL याला म्हणतात अल्फाबेटिकल. अल्फाबेटिकल म्हणजे काय? तर तुम्हाला ए पासून झेड पर्यंतच्या अक्षरांचा सिक्वेन्स म्हणजे क्रम माहित आहे. जर का त्यांना आपण क्रमाने लावले तर त्याला अल्फाबेटिकल असे म्हणतात. अल्फाबेटिकल म्हणजे ए पासून झेड पर्यंतच्या लेटरच्या क्रमाने लावणे याला अल्फाबेटिकल असे म्हटले जाते. मग या ठिकाणी काही सेट ऑफ लेटर्स दिलेले आहेत. तर असा कोणता सेट ऑफ लेटर, असा कोणता पर्याय आहे ज्याच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे दिलेली अक्षरे ही योग्य क्रमाने आहेत, जसे ए टू झेड पर्यंतच्या अल्फाबेट मध्ये असतात. कोणत्या सेट मध्ये आहेत? इन विच सेट? You are saying that option number 1 is the answer and it is the correct one. Option number 1 असा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व लेटर्स एका योग्य क्रमाने दिलेली दिसतात. बघा, M, N, O आणि P करेक्ट. इथे बघा P च्या नंतर Q यायला पाहिजे, Q च्या नंतर R आणि O सगळ्यात अगोदर, म्हणजे हे चुकीचा क्रम आहे. इकडे बघा, इथे L, M, N आणि हा टी कुठे? तर ABCDEFGHIJKLMNOPQRST, टी सगळ्यात शेवटी हवा होता, पण त्यांनी दिलाय कुठे? सुरुवातीला, म्हणजे चुकीचा क्रम आहे. ABCDEFGHIJKLMNOPQRST आणि यू आणि व्ही चा क्रम चुकला. अगोदर यू पाहिजे होता आणि नंतर व्ही पाहिजे होता. म्हणजे या सेट मध्ये सुद्धा दिलेली लेटर्स योग्य क्रमाने दिलेली नाहीत. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? इंग्रजीचा सिलेबस सोपा असतो, खूप सोपा. फक्त दिलेला प्रश्न आपल्याला इंग्लिश मध्येच दिलेला असतो, त्याचं ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर करून आपल्याला दिले जात नाही. मग त्यावेळेला काय होते माहितीये का? तर आपल्याला माहित पाहिजे की त्या प्रश्नाचा अर्थ नेमका काय होतो. जर का तुम्हाला अर्थ समजला ना तर प्रश्न सोपाच असतो, प्रश्न अवघड नसतोच. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, समजेल ना? प्रश्न समजणं गरजेचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रश्न समजलाच पाहिजे. ओके स्टुडंट्स, चला घ्या लिहून.
झाले लिहून? चला पुढील प्रश्नांकडे जाऊया का? चला पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक किती आहे तुमचा बघा प्रश्न. आणि प्रश्न आहे, कोण वाचेल का? एखाद्या विद्यार्थ्याने प्रश्न बघूया. शरयू इंगोले. हॅलो मॅम. शरयू वाचा बरं हा प्रश्न वरचा. Is the correct alphabetical order of letters from the given काय हा शब्द? हा शब्द आहे ऑप्शन्स. काय शब्द आहे? options? ऑप्शन्स म्हणजे काय? पर्याय. पर्याय. मग या ठिकाणी प्रश्नाचा अर्थ होतो चूज. चूज म्हणजे निवडा. द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर, एक अक्षरांचा योग्य असा क्रम. फ्रॉम द गिवन ऑप्शन्स म्हणजे दिलेल्या पर्यायामधून. मग इथे काही अक्षरे आपल्याला दिली आहेत, यस, डी, एम, ओ, एम, पी आणि क्यू. तर या अक्षरांचा अल्फाबेट प्रमाणे योग्य क्रम लावा आणि तो पर्यायामध्ये कुठे आहे ते शोधा. सांगा बरं योग्य क्रम कसा होईल यांचा? पहिल्यांदा मॅडम डी येईल. बरं थांबा. एस, डी, एम, पी, क्यू. पहिल्यांदा काय येईल? ए, बी, सी, डी. डी पहिल्यांदा. पुढे एच, आय, जे, के, एल, एम. एम एल, येईल. एम, ओ, पी. पी येणार. पी, क्यू. क्यू, यस. आर आणि एस. म्हणजे हा क्रम आपले उत्तर असेल. कोणत्या पर्यायात दिसतो? डी, एम, पी, क्यू, एस. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. म्हणून 4 आपल्या प्रश्नाचे करेक्ट असे उत्तर आहे. छान, मस्त. नंतर माऊली कोराळे अशा नावाने एक डिव्हाइस आहे, बरोबर आहे का नाव? माईक ऑन आहे तुझा बेटा, बोला. नाव बरोबर आहे का? माऊली कोराळे. बरं, आवाज येत नाहीये. आरव, हॅलो. आवाज येतो का बेटा? हा, आरव. आरव हा प्रश्न वाचशील पुढचा? वाचा. Choose the correct alphabetical order of the letters. हा प्रश्न झाला, तुझं लक्ष नाहीये. तो प्रश्न झाला, परत तोच वाचतोय तू. Which of the words come third in alphabetical order? ओके. विच म्हणजे कोणता? ऑफ द वर्ड म्हणजे दिलेला शब्द. कम्स थर्ड म्हणजे तिसऱ्यांदा येईल. इन द अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे योग्य अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये.
म्हणजे 4 पर्याय दिलेत, त्या 4 पर्यायातील शब्दांना तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे अरेंज करा आणि मग तिसऱ्या क्रमांकावरती कोणता शब्द येईल त्याला उत्तर म्हणून लिहा. मग इथे 4 शब्द आहेत, 4 पर्याय आहेत, यांना अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज करायचे आहे. सांगा बरं कुठला शब्द सर्वात अगोदर यायला हवा कसा? मॅम ते दिसत नाहीत. कसं काय? मॅम ते दिसत नाही. दिसत नाहीत म्हणजे काय होत आहे? म्हणजे ती नो इंटरनेट कनेक्टिव्हिटी येत आहे. असं येतंय. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. स्वरांजली कोरे. स्वरांजली कोरे बरोबर नाव आहे का? काय? स्वरांजली, 4 पर्याय दिसतायत तुला चौथ्या प्रश्नामध्ये? हो. काय काय आहेत वाच बरं. गोल्ड, कोल्ड, होल्ड, बोल्ड. गोल्ड, कोल्ड, होल्ड आणि बोल्ड. आता मला सांग की या 4 शब्दांना आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज करायचे. तर कोणता शब्द सगळ्यात अगोदर घ्यायला हवा आपण? पहिल्यांदा कोणता शब्द येईल हे पाहण्यासाठी प्रत्येक शब्दातले पहिले अक्षर घ्यायचे. काय करायचे? पहिले अक्षर. आणि बघायचं की या 4 अक्षरांपैकी कोणते अक्षर 1 नंबरला येते. म्हणा ए, बी म्हणजे बी येते 1 नंबरला. त्यानंतर सी, सी, नंतर जी, जी आणि नंतर एच. एच. मग त्यांनी प्रश्नामध्ये कितव्या नंबरचा शब्द विचारलाय? Which of the words comes third in the alphabetical order? थर्ड म्हणजे THIRD. थर्ड म्हणजे तिसरा. थर्ड म्हणजे काय? तिसरा. तिसरा शब्द कोणता येतो? तर ऑप्शन नंबर 1 हा गोल्ड हा शब्द अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये थर्ड नंबरला येतो. सो ऑप्शन नंबर 1 इज द आन्सर. बरोबर आहे का? हो. ओके, चला तर मग लिहून घ्या. ऑप्शन 1 गोल्ड इज द करेक्ट आन्सर. याला आपण अल्फाबेटिकल ऑर्डर असे म्हणतो. दोन्ही प्रश्न लिहून घ्या. शब्द दिलेले लिहून घ्या. Complete.
सर्वांचे होऊ द्या लिहून. झाले? ओके. तर आता मला सांगा, तुम्हाला कोणाला काही अडचण आहे का? आज शिकवलेल्या प्रश्नांमध्ये कोणाला काही अडचण आहे का? बोला. आज मी जे काही तुम्हाला शिकवले त्यामध्ये कोणाला काही अडचण? नाही ना? बरं. मग उद्या आज आपला इंग्लिशचा क्लास झाला, उद्या दुसऱ्या विषयाचा क्लास होईल. या आठवड्यामधले आपली बुद्धिमत्ता आणि इंग्लिश विषयाचे क्लास आपण कंप्लीट केले. बरोबर? मग आज आपण इकडे थांबूया. सर्वांना बाय. गुड नाईट. गुड नाईट सर्वांना. Bye everyone. Good night. Bye bye.